परभणी शहरातील रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांना ये-जा करणे अवघड होऊन बसले आहे आणि त्यामुळे आम आदमी पक्षाने याचा निषेध करत शहरातील खड्ड्यांच्या रस्त्यावरून रॅली काढली आहे। विशेष म्हणजे या रॅली दरम्यान खड्ड्यावर गुलाबाचे फूल वाहून नारळ फोडत याचं पूजन करण्यात आलं। यानंतरही महापालिका प्रशासनाला जाग नाही आल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आम आदमी पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे। यावेळी आम आदमी पक्षाच्या वतीने तीव्र घोषणाबाजी करत शहरातील प्रमुख रस्त्यावरून ही रॅली काढण्यात आली। रस्त्यांची अवस्था इतकी बिकट झालेली आहे की रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते हे कळायला मार्ग नाही आहे। आता आमची पैदल यात्रा चालू असताना खानापूर फाटा ते शनिवार बाजार वसमत रोडवरती एका खड्डा चुकवण्याच्या नादामध्ये एक ट्रक आणि स्कूटीची ॲक्सिडेंट झालेला आहे। त्यामध्ये एकाचा हात गेला आणि एकाचा पाय गेला आहे। अशीच परिस्थिती, अशीच खड्डे जर राहिले इथे तर परभणीकरांचे रोज हकनाक जीव जात आहेत, अनेक ॲक्सिडेंट होत आहेत। तुम्ही विसावा कॉर्नरला एक ॲटो पलटी झालेला सुद्धा ऐकलं असेल। त्यानंतर शांतिनिकेतन कॉलनीमध्ये एक डॉक्टरसुद्धा लेडीज पडल्यात आणि त्यांचा खुबा गेलेला आहे। मला परभणीकरांना सांगायचं आहे की हे सगळे नेते जे आहेत ते मिळून सेटलमेंटचं राजकारण करतायत आणि फक्त तात्पुरते मलमपट्टी केल्यासारखं या खड्ड्यांना बुजवायचा प्रयत्न करतायत। हे फक्त आणि फक्त यांचे घरं भरतायत। यांना परभणीकरांच्या आयुष्याशी काहीही घेणं देणं राहिलेलं नाही। तुमचा मूलभूत अधिकार आहे स्वच्छ आणि निरोगी वातावरण भेटण्याचा, जो संविधानाच्या कलम 21 मध्ये आहे। या कलमाचं, या संविधानाच्या मूलभूत अधिकाराचं हनन होत आहे। त्यामुळे आम आदमी पार्टीच्या मागे सर्व परभणीकरांनी राहावं अशी मी विनंती करतो। प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज परभणी।